ट्रॉमा डिपार्टमेंट म्हणजेच जिथे जीव आणि मृत्यू यांच्यात रोज नवा संघर्ष सुरू असतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट डॉक्टर आणि नर्सेसना आयुष्य आणि मृत्यू यांच्यातील धागा पकडून ठेवायचा असतो. आजची कथा आहे अशाच एका रात्रीची. एमर्जन्सी ट्रॉमा, जिथे एका अपघाताने एकाच वेळी 3 रुग्णांना मृत्यूच्या दारात आणून ठेवलं आणि डॉक्टरांच्या टीमसमोर उभी ठाकली आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा. डॉक्टर वेदांत, एक तरुण आणि अनुभवी ट्रॉमा सर्जन, आपल्या केबिनमध्ये शांतपणे बसले होते. आजचा दिवस तुलनेने शांत होता. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अपघातांची संख्या कमी झाली होती, ज्यामुळे त्याला थोडा आराम मिळाला होता. त्याने आपल्या कपाळावरील घाम पुसला आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचे डोळे समोरच्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे लागले होते, ज्यात रात्रीचे 8:45 वाजले होते. काही वेळातच त्यांची शिफ्ट संपणार होती आणि ते घरी जाऊन त्यांच्या लहान मुलीसोबत वेळ घालवण्याची स्वप्न पाहत होते. पण शांतता नेहमीच टिकत नाही. अचानक एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये सायरनचा आवाज घुमला. हा आवाज नेहमीच्या सायरनपेक्षा वेगळा आणि अधिक तीव्र होता. तो आवाज ऐकून डॉक्टर वेदांत यांच्या डोक्यात एकच विचार आला: मोठी आपत्कालीन परिस्थिती. त्याने तत्काळ आपला कोट घातला आणि ट्रॉमा रूमकडे धाव घेतली. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले होते. शांत आणि आरामशीर असलेला चेहरा आता तणावग्रस्त आणि सतर्क झाला होता. ते ट्रॉमा रूममध्ये पोचले. तिथे आधीच काही नर्सेस आणि इतर डॉक्टर त्यांची येण्याची वाट पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता: आज काय होणार आहे? डॉक्टर वेदांत यांनी टीमला शांत राहण्याचा इशारा केला. त्यांनी रुग्णांच्या आगमनापूर्वी तयारी सुरू केली. ट्रॉयस टीम, म्हणजेच रुग्णांची गंभीरता ओळखणारी टीम, त्यांची जागा घेण्यासाठी तयार होती. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त झाला. सिझेरियन रूम, ब्लड बँक, ऑपरेशन थिएटर सर्व अलर्टवर ठेवण्यात आले. तेवढ्यात एक रुग्णवाहिका वेगाने इमर्जन्सीच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली. रुग्णवाहिकेतील पॅरामेडिक्सने खाली उतरून ट्रॉमा टीमला ओरडून माहिती दिली: गंभीर अपघात. एका बस आणि ट्रकची टक्कर झाली आहे. यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा पहिला रुग्ण आहे. डॉक्टर वेदांत यांनी डोळ्याच्या इशाऱ्याने टीमला कामाला लावले. शांततेचा काळ संपला होता. आता सुरू होणार होता एक नवा संघर्ष, वेळेशी आणि मृत्यूशी. ट्रॉमा रूममध्ये एका तरुणीला आणले गेले. तिचे शरीर रक्ताने माखले होते. तिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. ती बेशुद्धावस्थेत होती आणि तिचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. ट्रॉमा टीममधील प्रत्येक सदस्याने आपापल्या जागी धाव घेतली. डॉक्टर वेदांत यांनी रुग्णांचे तत्काळ मूल्यांकन केले. तिची नाडी मंद होती, रक्तदाब खूप कमी झाला होता आणि श्वास घेण्यास तिला त्रास होत होता. वेदांत यांनी ओरडून आदेश दिले: तिला ताबडतोब रेड झोनमध्ये घ्या. रक्त सलाईन तयार ठेवा. रक्तगट तपासणीसाठी नमुने घ्या आणि ब्लड बँकला आवश्यक रक्त युनिटसाठी सांगा. एक्स-रे आणि सिटी स्कॅनची तयारी ठेवा. ऑर्थो सर्जन डॉक्टर शलाका आणि भूलतज्ञ डॉक्टर निनाद यांना लगेच इथे बोलवा. नर्सने त्वरित सलाईन लावले आणि दुसऱ्या नर्सने रक्तपेटीला आवश्यक माहिती दिली. डॉक्टर शलाका त्वरित आल्या आणि त्या तरुणीच्या हातापायांची तपासणी करू लागल्या, कारण अपघातामुळे हाडांनाही दुखापत होण्याची शक्यता होती. त्याच वेळी डॉक्टर निनाद यांनी श्वासनमार्गाचे व्यवस्थापन सुरू केले आणि रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची तयारी केली. ट्रॉमा रूममध्ये एकच गडबड होती, पण ती अत्यंत शिस्तबद्ध होती. प्रत्येकजण आपल्या कामात निष्णात होता आणि ते आपापले काम अत्यंत वेगाने करत होते. डॉक्टर वेदांत यांचे डोळे एकाच वेळी मशीनच्या मॉनिटरवर, रुग्णांच्या स्थितीवर आणि टीममधील प्रत्येक सदस्यांच्या कामावर होते. काही क्षणात त्यांना समजले की अंतर्गत रक्तस्राव होत आहे. हा रक्तस्राव छातीत किंवा पोटाच्या पोकळीत असू शकतो. त्याला ताबडतोब थांबवणे गरजेचे होते. वेदांत यांनी टीमकडे पाहिले आणि सांगितले: आपण वेळ घालवू शकत नाही. अंतर्गत रक्तस्राव होत आहे. आपल्याला ताबडतोब तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जावे लागेल. शलाका,
तू लगेच ऑर्थोपेडिक सर्जनची तयारी कर. निनाद, तू रुग्णाला भूल देण्याची प्रक्रिया सुरू कर. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होता. रुग्णाला स्थिर करण्यासाठी आणि जीवन वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकमेव मार्ग होता. संपूर्ण टीम वेदांच्या आदेशाचे पालन करत होती. ही फक्त एक वैद्यकीय प्रक्रिया नव्हती, तर ती एक जीव वाचवण्याची शर्यत होती. ऑपरेशन थिएटरमध्ये धाव घेत असताना वेदांच्या डोक्यात एकच विचार होता, तिला वाचवायलाच हवं. ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला तातडीने हलवण्यात आले. डॉक्टर वेदांतांनी रुग्णाचे ऑपरेशन सुरू केले. त्यांच्या हातामध्ये एक वेगळीच चपलता होती. प्रत्येक हालचाल योग्य आणि निर्णायक होती. डॉक्टर निनाद यांनी रुग्णाला भूल दिली आणि तिच्या हृदयाच्या ठोक्यांवर व ऑक्सिजनच्या पातळीवर लक्ष ठेवले. रुग्णाचे प्राण वाचण्यासाठी अंतर्गत रक्तस्राव ताबडतोब थांबवणे गरजेचे होते. ऑपरेशन सुरू असतानाच अचानक एक नर्स धावत आली आणि म्हणाली, डॉक्टर, आणखी 2 रुग्ण आले आहेत. ट्रायल्स टीमने त्यांना येल्लो झोनमध्ये ठेवले आहे. डॉक्टर वेदांत यांनी एक क्षणही न गमावता डॉक्टर शलाका यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, शलाका, तू या रुग्णांची काळजी घे. मी दुसऱ्या रुग्णाला पाहण्यासाठी जातो. ही अत्यंत धाडसी निवड होती. एकाच वेळी 2 गंभीर रुग्णांवर लक्ष ठेवणे हे अत्यंत जोखमीचे होते. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. डॉक्टर वेदांत लगेच दुसऱ्या ट्रॉमा रूमकडे धावले, जिथे डोक्याला गंभीर दुखापत झालेला रुग्ण आणला गेला होता. तो एक तरुण मुलगा होता. वेदांत यांनी त्याचे डोके तपासले आणि लगेच न्यूरोसर्जन डॉक्टर समीर यांना बोलावले. या दरम्यान डॉक्टर शलाका यांनी रुग्णाला स्थिर करण्यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया सुरू केली होती. त्यांचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा होता. दुसरीकडे डॉक्टर वेदांत आणि डॉक्टर समीर यांच्या टीमने नवीन रुग्णावर उपचार सुरू केले होते. रुग्णाला तात्काळ सिटी स्कॅनसाठी पाठवण्यात आले, जेणेकरून डोक्यातील रक्तस्रावाची नेमकी जागा निश्चित करता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया एका मोठ्या ऑर्केस्ट्रासारखे वाटत होती, जिथे प्रत्येक वाद्य वाजवणारा आपापले काम अत्यंत निपुणतेने करत होता आणि एकमेकांशी समन्वय साधून काम करत होता. त्यांच्या टीमवर्कमुळे प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळत होते. वेळेचे भान ठेवून आणि अत्यंत शांतपणे प्रत्येकजण काम करत होता. हे सर्व सुरू असताना आणखी एक रुग्ण ट्रॉमा रूममध्ये दाखल झाला. हा तिसरा रुग्ण रेड झोनमधील होता. एक वृद्ध माणूस जो बसमध्ये होता, त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे चिरडून गेले होते. त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. एकाच वेळी 3 गंभीर रुग्णांना उपचार देणे ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. तरीही डॉक्टरांची टीम हार मानण्यास तयार नव्हती. डॉक्टर वेदांत दुसऱ्या ट्रॉमा रूममध्ये पोहोचले. तिथे एक तरुण मुलगा बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. वैद्यकीय भाषेत याला हेड ट्रॉमा म्हणतात, जे अत्यंत गंभीर असते. डॉक्टर वेदांत यांनी तत्काळ न्यूरोसर्जन डॉक्टर समीर यांना बोलावले. डॉक्टर समीर आले आणि त्यांनी रुग्णाची स्थिती पाहिली. एकाच वेळी 3 गंभीर रुग्णांना उपचार देणे अशक्य होते. एक रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये होता, दुसरा डोक्याच्या दुखापतीने ग्रस्त होता आणि तिसरा तर जवळजवळ मरणाच्या दारात होता. डॉक्टर वेदांत यांनी क्षणाचाही विलंब न लावता परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याने टीमला सांगितले, आपल्याकडे वेळ नाही. डॉक्टर समीर, तुम्ही या डोक्याच्या दुखापत झालेल्या रुग्णांची जबाबदारी घ्या. डॉक्टर शलाका, तुम्ही तुमच्या रुग्णांची शस्त्रक्रिया सुरू ठेवा. मी तिसऱ्या रुग्णाला पाहतो. हे त्यांचे सर्वात कठीण निर्णय होते. प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी त्यांना वेळेसोबत आणि स्वतःच्या मानसिक तणावासोबत लढायचे होते. ते ताबडतोब तिसऱ्या ट्रॉमा रूमकडे धावले. तिथे एक वृद्ध माणूस वेदनेने विव्हळत होता. त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे चिरडले गेले होते. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्याला वाचवण्यासाठी तत्काळ पाय कापणे हा एकमेव उपाय होता. पण वृद्ध व्यक्तीचे वय आणि इतर शारीरिक समस्या लक्षात घेता ही शस्त्रक्रिया खूप जोखमीची होती. डॉक्टर वेदांत यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता, पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच निर्धार होता. त्यांनी टीमला सांगितले, भूलतज्ञांना तयार ठेवा. आपल्याला ताबडतोब शस्त्रक्रिया सुरू करावी लागेल. त्या रात्री ट्रॉमा डिपार्टमेंट खऱ्या अर्थाने एक युद्धभूमी बनले होते. प्रत्येकजण आपल्या जागेवर लढत होता.
एकाच वेळी ते ऑपरेशन थिएटरमध्ये जीव वाचवण्याची धडपड सुरू होती. रात्रीचे 3 वाजले होते. ट्रॉमा डिपार्टमेंट अजूनही गजबजलेला होता. डॉक्टर वेदांत, डॉक्टर शलाका, डॉक्टर समीर आणि त्यांची संपूर्ण टीम गेल्या काही तासांपासून अखंडपणे काम करत होती. तीनही ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया सुरू होत्या. वेदांत याने वृद्ध रुग्णाची शस्त्रक्रिया सुरू केली होती. त्यांना दोन्ही पाय वाचवता येणार नव्हते. त्यामुळे त्यांना पाय काढावे लागणार होते. हा निर्णय डॉक्टरांसाठी नेहमीच कठीण असतो. शस्त्रक्रिया करताना त्यांना रुग्णांच्या वेदना आणि भविष्याचा विचार सतावत होता. पण जीव वाचवणे हे त्यांचे पहिले कर्तव्य होते. बाजूच्या ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर समीर यांचा आवाज आला. वेदांत, या रुग्णाच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्राव खूप जास्त आहे. वेदांत यांनी त्यांच्या असिस्टंटकडे पाहिले आणि सांगितले, शस्त्रक्रिया सुरू ठेवा, मी लगेच येतो. त्याने आपली शस्त्रक्रिया वेगाने पूर्ण केली. एकाच वेळी 2 रुग्णांना सांभाळणे हा मानसिक आणि भावनिक संघर्ष होता. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. तिथे डॉक्टर समीर काम करत होते. वेदांत यांनी त्यांना मदत केली आणि काही काळ वेळातच दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. सगळे डॉक्टर दमले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. त्यांनी 3ही रुग्णांना स्थिर केले होते. पण हे युद्ध इथेच संपले नव्हते. अजूनही अनेक रुग्ण येलो आणि ग्रीन झोनमध्ये उपचाराची वाट पाहत होते. या गंभीर प्रसंगाने डॉक्टरांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर थकवले होते. त्यांना एक क्षणही विश्रांती मिळाली नव्हती. एका बाजूला रुग्णांचे नातेवाईक चिंतेत होते आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची होती. दुसऱ्या बाजूला टीमला पुढील कामासाठी तयार ठेवायचे होते. सकाळ झाली होती. सूर्य उगवत होता आणि त्याचा पहिला किरण ट्रॉमा डिपार्टमेंटच्या काचेच्या खिडकीतून आत येत होता. रात्रीची गडबड आता शांत झाली होती. डॉक्टर वेदांत, डॉक्टर शलाका, डॉक्टर समीर आणि त्यांची टीम थकलेली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान होते. त्यांनी 3ही गंभीर रुग्णांना वाचवले होते. त्यांना आता आयसीयू रूममध्ये हलवण्यात आले होते आणि त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. डॉक्टर वेदांत त्यांच्या केबिनमध्ये परत आले. ते खुर्चीवर बसले आणि डोळे मिटून घेतले. रात्री घडलेल्या सर्व घटना त्यांच्या डोळ्यासमोरून सरकल्या. त्याच क्षणी एक नर्स त्यांच्या केबिनमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं. ती म्हणाली, डॉक्टर, त्या तरुण मुलीचे कुटुंबीय तुम्हाला भेटू इच्छितात. तुम्ही तिला वाचवली, त्यामुळे ते खूप आनंदी आहेत. वेदांत यांच्या चेहऱ्यावरही एक स्मितहास्य होतं. त्यांनी डोळे उघडले आणि नर्सला विचारलं, बाकीच्या रुग्णांची काय स्थिती आहे? नर्सने सांगितले, वृद्ध रुग्णाची स्थिती स्थिर आहे, पण त्याला दीर्घकाळ देखरेखीची गरज आहे. तरुण मुलाचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि तो शुद्धीवर आला आहे. वेदांत यांच्या मनात एक भावना दाटून आली. ही भावना केवळ आनंदाची नव्हती, तर आपल्या कामाबद्दलच्या समाधानाची होती. त्यांनी रात्री घडलेले धाडसी निर्णय आणि टीमचे कठोर परिश्रम यामुळे 3 जीव वाचवले होते. हे सर्व एका दिवसात घडले नव्हते, तर वर्षानुवर्ष केलेल्या अभ्यासाचे आणि अनुभवाचे ते फळ होते. शांतता परत आली, पण ही शांतता वादळानंतरची होती. डॉक्टरांना माहीत होते की त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस असाच एक नवीन संघर्ष घेऊन येईल, पण आजच्या रात्री मिळालेला विजय त्यांना पुढील संघर्षासाठी बळ देणार होता. डॉक्टर वेदांत घरी जाण्यासाठी निघाले. त्यांचा कोट रक्ताच्या काही थेंबांनी माखलेला होता, पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. त्यांच्या मनात एक वेगळा शांतपणा होता. रात्री घडलेल्या सर्व घटनांनी त्यांना थकून टाकले होते, पण एकाच रात्रीत 3 जीव वाचवल्याचा आनंद त्या थकव्यापेक्षा मोठा होता. घरी पोचल्यावर त्यांनी पाहिले की त्यांची लहान मुलगी त्यांच्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये एक चित्र काढून बसली होती. तिने विचारले, बाबा, तुम्ही एवढ्या लवकर का आले? तुम्हाला उशीर होणार होता ना? डॉक्टर वेदांत यांनी तिला जवळ घेतले.
त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने आपल्या मुलीला सांगितले, आज बाबा खूप थकले आहेत, पण कालची रात्र बाबांसाठी खूप महत्वाची होती. वेदांत यांनी पाहिले की त्यांच्या मुलीने काढलेल्या चित्रात एक डॉक्टर स्टेटस्कोप घेऊन एका लहान मुलीला तपासत होता. चित्राच्या खाली लिहिले होते, माझे सुपरहिरो बाबा. त्याच क्षणी डॉक्टर वेदांत यांना त्यांच्या कामाचा खरा अर्थ समजला. ते केवळ डॉक्टर नव्हते, तर ते अनेक लोकांसाठी सुपरहिरो होते. ते जीव वाचवत होते आणि लोकांना दुसरे जीवन देत होते. इमर्जन्सी ट्रॉमा डिपार्टमेंट हे केवळ एक काम नव्हते, तर ती एक सेवा होती, एक जीवनशैली होती. या कथेतील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी त्यांच्या कामाचा अर्थ केवळ पैसा कमावणे किंवा नोकरी करणे एवढाच नव्हता, तर लोकांना जीवनदान देणे हा होता. हा अपघात त्यांच्यासाठी एक कठीण अनुभव होता, पण त्यातून त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली, मानवी जीवनाचे मूल्य. कथा इथेच संपते, पण ट्रॉमा डिपार्टमेंटमधील डॉक्टरांचा संघर्ष रोज सुरू असतो. प्रत्येक नवीन सायरन त्याने एक नवीन संघर्षासाठी तयार करतो आणि ते नेहमीप्रमाणे शांतपणे आणि आत्मविश्वासाने त्या संघर्षाला सामोरे जातात.